मम्मा, आय कांट बिलीव्ह दिस. तुला हे सगळं माहित होतं आणि तू गप्प बसलीस. आज तुझ्यामुळे माझी एक मेडिकल स्टुडंट म्हणून मान खाली गेलीये. इरा, अगं मला खरंच काही माहिती नव्हतं. काय ग भिकारडे, खरं तर ना भिकारडी म्हणण्याच्या पण लायकीची नाही असतो. मुद्दामून खोटं बोललीस ना? हो, मी कधी खोटं बोलले? आणि मी कुठे म्हटले तुमका माहिती होता म्हणा? आणि उलट मीच तुमका प्रश्न विचारलाय, तुमका माहिती नव्हता काय? आणि तुम्हीच फसलात. माझी आई ना नेहमी म्हणायची, जशास तसा. कर्माची फळं प्रत्येकाक मिळतात, मग ती चांगली असो किंवा वाईट. इराची आई ही तर फक्त सुरुवात होती. काय गो सुमन, आज पण बिस्किटा? जरा सकाळी सकाळी नाश्ता करणार, जरा कधी घावणे बिवणे काहीतरी बनव. पण कशी बनवतलीस? त्यासाठी सकाळी लवकर उठूक लागतं त्याला. उद्या बनवते. हा, आता बिस्किटा खावा. हात आहे या किती चिडला? बघ जा काय झालं, बघ जा. बघते. इरा, गो इरा, काय झालं चिडाक? मला चिडायची हौस आहे ना, म्हणून मी चिडते. या अगदी बरोबर बोललंस. काय बोलू? आपला हा, मी लहान असताना एक गोष्ट वाचलं होते. त्यात ना एक मुलगी होती, तिका एक आजार होतो. ती ना सकाळपासून सारखी असायची आणि संध्याकाळ झाली की सारखी चिडायची. माका ना अगदी तशीच वाटतं तू. म्हणजे काय म्हणायचे तुला? ते स्टोरी मधली ती मुलगी आहे, तिच्यासारखं मला वेड लागलाय? वेडी आहे मी? आणि वेड मला नाही, वेड तुम्हाला लागलंय त्या बयोचं, कळलं? आणि तुला तर जास्तच आहे. अगो, पण माका तसा म्हणायचा नव्हता. गो इरा, काय झालं बाबा? काय झालं? काय प्रॉब्लेम? हा काय? हा, काय प्रॉब्लेम असतो ना तर औषध सांग तुझ्या. प्लीज तिचं नाव नका घेऊ. खोटं बोलते ती, घोटारडी आहे. ठीक आहे, तार हवान दे. माका सांग, काय खोटा बोलली ती? इरा, 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 का काय झाला? मी लहान असताना ना अजून एक गोष्ट वाचलं होतं. त्यात एक मुलगी हिरोईन असता आणि त्याची आऊस विलन असता. हे दोघी ना मका अगदी तसेच वाटतात आता. गो सुमन, जरा चीप राहू ना. हा, तुम्ही सगळ्या बायकांना एक सारख्या डोक्यात ताप नसते. चुका मग खाऊन पण देत नाही. आओ मी सकाळी बनवतोय ना घावणे. आओ बिस्किट खाऊन जावा. आओ जाऊ दे, मीच खाते बिस्किट. अरे वा, बाबा मला कंटाळा आलाय, मला घरी जायचंय. अरे वा, तू शानी मुलगी आहेस की नाही? मग बाळा असे का करतेस तू? हा, शानी मुलगी नाहीये. अगं आपण जाऊ फिरायला. नक्की जाऊ. पण तू आधी बरी हो, मग आपण जाऊ फिरायला पाहिजे तिथे. काय काय झाला? काय म्हणता आमची रेवा? बहुतेक मला इथे नाही राहायचं, मला जायचंय. जर तू मला खेळायला सोडलं नाहीस मी तुझ्याशी काठी होईल. हा, बाप रे, कोणीतरी खूप चिडला वाटता. आमच्या रेवाला घरात बसायची सवयच नाहीये. सारखी आपली घरातून इकडून तिकडून पळत असते.
लहान भावाला घेऊन चोर पोलीस खेळत असते, डिशूम डिशूम है ना? आणि तुम्ही तर माणूस तर बेडवर बसून ठेवला, कंटाळा आलाय मला. कंटाळ होईल हो. मग हे आता काय करायचं बरं? आपण बाहेर फिरायला जाऊया. घे भाई मजे. तुका जर मी बाहेर फिराक नेला ना तर डॉक्टर माका ओरडतले. म्हणजे माका ते ओरडून बोलतील की आमच्या रेवाक ऑपरेशनच्या आधीच कुणी बाहेर नेला फिराक. थांबा एक मिनिट. आता कोणाचाही ओरडा न खाता आपण फिराक जाऊ शकतो. खरंच? होय. वाव. ठेवाचे बाबा, तुम्ही ते ह्याच्यावरती बसवा आणि अख्खा हॉस्पिटलभर फिरवा आणि सगळ्यांका सांगा आपल्या हॉस्पिटलमध्ये कोण परी इलिया म्हणा. बाबा बेटा किती छान आहे ना. खरंच तुमच्यासारखी मुलगी ज्या घरात जन्माला येईल ना ते घर सुखी असेल. चला 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 लवकर चला. ए चला 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 जायचंय फिरायला. मम्मा प्लीज 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 मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. इरा इरा बाळा ऐक ना. अगं ती बयो ती खोटं बोलतीये, कपटी आहे ग ती. तिला आई नाहीये ना म्हणून ती आपल्यामध्ये भांडणं लावते, वाद करते ती. इरा इरा अगं तुला असं वाटतं का की तुझी मम्मा तुझ्याशी खोटं बोलेल? पण तू खोटं बोललीस ना. मला तर असं वाटतं की ना तू मला मॅन्युप्युलेट करतेस आणि तू माझा वापर करतेस. इरा अगं मम्मा आहे मी तुझी. एक्झॅक्टली तू मम्मा आहेस माझी आणि माझी मम्मा माझ्याशी इतकं खोटं बोलू शकते ना म्हणून मला त्रास होतो. मम्मा तुला जर असंच वागायचंय ना तर एक वेळ मी त्या बयोची साईड घेईन ना. पण तुझी साईड घेणार नाही. इरा इरा तू माझी साथ सोडणार आहेस? तुझ्या मम्माची साथ सोडणार आहेस? मग तू मला सांग मम्मा अशी असते का ग जी स्वतःच्याच मुलीला तिच्या पेशंटच्या विरोधात वाईट इन्फॉर्मेशन देते, वाईट काम करायला लावते? मम्मा मला मान्य आहे की मी तुझी मुलगी आहे पण आता मी एक डॉक्टर होणार आहे आणि माझ्यासाठी माझे पेशंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे बघ इरा मम्मा प्लीज मला बोलायचं नाहीये. लिव्ह मी मम्मा प्लीज प्लीज म्हणते. लिव्ह मी अलोन. माझ्या इराला माझ्यापासून तोडतेस काय? बयो आता मी तुला नाही सोडणार. शेवटी लायकीवरच येतात. दाखवलीस ना तुझी गावाकडची मेंटॅलिटी, दाखवलीस ना. कितीशी उड्या मार बयो, नाही तुला एक दिवस दणका दाखवला ना नावाची गौतमी नाही मी.
इराच्याई काय करताय? गॅस किती फुल केलात? का उडू दे ना, भडका उडू दे, सगळं जळून खाक होऊ दे. काय झाला? तुझ्यामुळे माझी इरा माझ्याशी नीट बोलत नाहीये. मी कायो केलेला नाही, तुम्हीच तर सगळा केलाय. इराक तिच्या पेशंट विरुद्ध खेळूक तुमच्या गटात तुम्ही सामील करून घेतलात ना. पण म्हणून मुद्दामून आमच्यामध्ये आग लावण्यासाठी तू खोटं कशाला बोललीस? हा, कोण समजतेस कोण तू स्वतःला? इराची बहीण. तुम्ही माना किंवा नका माना, जसं डॉक्टरांका मी सख्खे बाबा मानते, तसाच इराक पण मी माझी सख्खी बहीण मानते. तुझी लायकी आहे का? तुझी लायकी आहे का तिला तुझी बहीण मानतेस तू? म्हणानच बोलले ना, तुमका पटणारच नाही. पण माका माहितीये मी इराक वाईट गोष्टींपासून लांब ठेवते. जसं की तुमच्या घाणेरड्या कटात तिने सामील होऊन तिचा वेळ फुकट घालवावा आणि स्वतःचं नुकसान करून घ्यावा असं माका अजिबात वाटत नाही. हे बघे, तुला काय वाटतं काय वाटत नाही याच्याशी मला काडी मात्र घेणं देणं नाहीये. पण माझ्या इरापासून मला दूर करण्याचा विचार जरी केलास ना तर बघ. इराच्या याव मी तिका दूर करतच नाही तुमच्यापासून. तुम्ही जर तिच्या भल्याचा विचार करताय मग ती तुमच्यापासून दूर किती होईल? अहो, भडका पेटवण्यापेक्षा तिका शांत करायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही माका बोलत होता ना जाऊन तिची माफी माग. मग आता तुमका जर वाटतं की तिने तुमच्या वांगडा बोलावा तर आता तुम्ही जाऊन तिची माफी मागा. विशाल खूप सिरियस आहे का केस? हे बघ, काही इमर्जन्सी आली तर मला कळव, मी लगेच येतो. हो सर, मला तसंच जर काही वाटलं तर तुम्हाला नक्की कळवतो. आणि उगाच वेळेचा विचार करू नकोस. हां, कितीही वाजले असतील रात्रीचे तरी काही प्रॉब्लेम नाही, मी येईन. आपल्यासाठी पेशंटचा जीव जास्त महत्त्वाचा आहे. ओके? हो सर, ठेवतो. बाबा, काय झालं? अयो अगं, हॉस्पिटलमध्ये भाजल्याची एक केस आली. विशालचाच फोन होता. मी त्याला सांगितलं काय इमर्जन्सी असेल तर कळव, मी येतो लगेच. खूप क्रिटिकल आहे का? वाटतंय तरी खरं असं, पण आहे विशाल आणि मी पण जाणारच आहे ना. ठीक आहे, मग माका पण सांगा, मी पण येईन. नाही नको, मी जातोय ना, तू अभ्यास कर. बाबा, माझा अभ्यास झालो, मी येणार आहे तुमच्या वांगडा. बरं बरं, ते बघू आपण नंतर. ठीक आहे, तुमचं गरम पाणी ठेवते आणि पानं वाढले. बाबा, पण मी येणार आहे तुमच्या वांगडा. बरं बाई, ये. तू काय ऐकणार आहेस का? यो भयो भयो, या बयोने ना खूप गेम खेळलेत आतापर्यंत माझ्या बरोबर, पण आता नाही. भाऊजी, उद्यापासून हॉस्पिटलमध्ये जायला तयार राहा. त्या बयोची नांगी आपण तिथेच ठेचू शकतो. मी जातोय हॉस्पिटलमध्ये, तसं काही नाही, पण थंय जाऊन ना त्या फायली हैसून थंय घेऊन जाऊच्या, कचरा काढूचा, की तसली कामा माका जमूची नाही. मी आत्ताच सांगून ठेवतो. मग काय करणार आहात? ऑफिसमध्ये बसून अकाउंटंटची कामं करायची तुम्हाला, का डायरेक्ट डॉक्टर बनताय? असा ना, थंय दुसरा काहीतरी काम असतलच ना. त्या हॉस्पिटलमध्ये बयोचा गेम करणं हेच तुमचं काम. आणि काय आहे रमाकांत भाऊजी, घरी बसून तुम्ही नुसत्या झोपाच काढत असता ना, मग तिथे जाऊन बसायचं. दुसरं काही काम करायची लायकी आहे का तुमची? हो वहिनीनो, लायकी काढूचं काम नाही. मी असले फुकटचे आपण सहन नाही करून घ्यायचं या. होया तर वडापावची गाडी चालवून माझ्या हिमतीर, पण थंय जाऊन कारकुनी करूच नाही. मी आत्ताच सांगून ठेवतोय. कोण असंय मी, कोण असंय? रमाकांत शेठ असं मी, रमाकांत शेठ. ह्याच्यात नाही दमडीन म्हणे रमाकांत शेठ. मी सांगते रमाकांत भाऊजी, काहीही झालं तरी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करावं लागेल म्हणजे लागेल.
अयो माझ्यामध्ये आणि इरामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करते का? तिला मी आता सुखाने जगू देत नाही. वहिनीनो, तुम्ही बोलताच तर सगळं खरा. शुभूचं काय? शुभंकरला कन्व्हिन्स करायला नाटक करावं लागणार आहे. नाटक? कसलं नाटक? हॅलो इरा, बोल ने. कुठेस? मी हॉस्टेलला आहे. काय ग, काय झाला? बरं ठीक आहे, बाहेर पड, थोड्या वेळात भेटूया. काय? हे इरा, मला एवढ्या उशिरा हॉस्टेलमधून बाहेर नाही पडता येणार नाही. हा, काय सांगतेस? बॉयफ्रेंडला भेटायचं असतं तेव्हा बरं सोडतात तुला. अगं पण हे तर प्लीज, मला थोडं टेन्शन आलंय ग. तुम्ही भेटाल तर मला बरं वाटेल, मी रिलॅक्स्ड होईल. आणि त्या अंकिताला पण घेऊन ये. तिला सांग नाटक नको करू, खूप दिवसाने भेटतोय. ओके? उद्या कॉलेजला पण उशिरा जायचंय, त्यामुळे टेन्शन नाहीये. हिरा, पण तू माझं ऐकून तर घे ने. हे तर आता जर तू मला भेटली नाहीस ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. माइंड इट. ठीक आहे, येते मी. पण कुठे यायचं ते मेसेज कर मला, ठीक आहे? करते. बाय. हिरा, पानं वाढली आहेत, जेवू चल. मला नकोय. खय जाताच एवढ्या रात्री? तुला काय करायचंय ग नसता चौकशा? खायला फुकटचं मिळतंय की नाही? मजा ते गिळ. इरा कुठे आहे? ते का नाही जेवचा? इरा पण ना कशाचा तरी राग जेवणावरती काढला असेल. अगं बाहेर काहीतरी खाल्लं असेल तिने. उगाच जेवायचा फोर्स नको करू. बर. सुमन, रमाकांत भाऊजी कुठे आहेत ग? ते येत असतील, तुम्ही जेवा. रमाकांत भाऊजी हे काय खाताय? अहो शिळी चपाती दिसते ती. हो वहिनीनो, काल रात्रीच्या चपात्या शिल्लक होत्या ना, त्याच खात. आओ, ह्या किती खातास? आता मी त्या कुत्र्यात घालणार होतोय. ताजा जेवण केलंय, ता जेवा. रावण दे गो. खाऊ दे माका, याच खाऊचा माका. माझी लायकीच ही आहे. मग मी काय काम करत नाही ना गो. माका नोकरी नाही, मी काय कमवत नाही. नुसतं फुकटचं बसून या घरात खाते.
याच खाऊ दे माका. रमाकांत काकांचा नक्की काय चाललंय? त्यांका नक्की पश्चाताप झालाय की नवीन काहीतरी डोक्यात शिजताय यांच्या?